मित्रांनो, 1972च्या दुष्काळावर आपण बनवलेला पहिला व्हिडिओ 40,000 पेक्षा जास्त लोकांनी बघितला। पण आज आपण अशा 3 गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या आजोबांनी आणि वडिलांनीही तुम्हाला कधीच सांगितल्या नसतील। विहिरी खोदण्यामागे आणि अमेरिकेच्या धान्यामागे एक असं सत्य लपलंय जे ऐकून तुमचं डोकं चक्रावून जाणार आहे। अहो राम भाऊ, काय सांगता राव तुम्ही? अजून काय शिल्लक आहे आता त्यात? एवढंच माहिती आहे, फक्त पाऊस आला होता, दुष्काळ पडला होता। नाही गणू, पाऊस तर पडलाच नव्हता, पण त्यामागे एक आंतरराष्ट्रीय राजकारण आणि एक अजब शोधही लपला होता। ऐक आता पहिलं कारण, अमेरिकेचा लाल मिलो आणि त्याचा बदला। बघ, अमेरिकेने आपल्याला जो लाल मिलो गहू म्हणजेच जनावरांचं धान्य पाठवलं होतं ते त्यांनी प्रेमाने पाठवलं नव्हतं। त्या काळी भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं होतं आणि भारताने अमेरिकेचा विरोध केला होता। त्याचा बदला घेण्यासाठी आणि भारताची कोंडी करण्यासाठी अमेरिकेने जनावरांचं धान्य, हे निकृष्ट दर्जाचं धान्य आपल्याला पाठवलं होतं आणि हे आपल्या मराठी माणसाने खाऊनही स्वतःचा स्वाभिमान झुकू दिला नाही। अरे देवा, म्हणजे अमेरिकेने आपल्याला जनावरांचं खाद्य पाठवलं होतं तर धुत्तर कपाळा। म्हणूनच आमचा आजा म्हणायचा का भाकर गळाच्या खाली उतरायची नाही। एवढं घाण गहू होत ते, तरी पण लोकांनी ताटकनानं दिवस काढलं की राम भाऊ। ऐक आता दुसरी गोष्ट, सरकारने लोकांना विहिरी खोदण्याऐवजी रस्ते बनवायला आणि खडी फोडायला लावली। का माहितीये का? कारण खडी फोडताना प्रत्येक माणसाने किती काम केलं हे मोजायला सोपं होतं। नाही माहिती? विहिरी खोदताना कुणाच्या शेतात मऊ माती असायची तर कुणाच्या जमिनीत कडक खडक, त्यामुळे कोणावरही अत्याचार होऊ नये आणि सर्वांना अचूक मजुरी मिळावी या कारणाने सरकारने रस्ते बनवायला सांगितलं आणि त्या काळात अक्षरशः सुशिक्षित लोकांनी खडी फोडली। हे विशेष। बरं, म्हणजे भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारनं आपल्या लोकांना खडी फोडायला लावली तर काय डोकं चालवलं होतं त्या काळच्या लोकांनी देवा। बरं ऐक आता तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, गर्भवती महिलांना आणि कुपोषित मुलांना सरकारने सुखडी देण्याची व्यवस्था केली होती। सुखडी म्हणजे पीठ, गूळ आणि तेल यांचं एकत्रित मिश्रण करून बनवलेला पदार्थ। पण ही सुखडी पुरवण्याचं काम म्हणजेच पुरवठा करण्याचं काम त्या काळी पार्लेजी या मोठ्या मुंबईतील कंपनीला देण्यात आलं होतं। म्हणजे आज आपण जे पार्ले बिस्किट खातो त्यामागे 72च्या दुष्काळातील लाखो लोकांचे प्राण वाचवल्याचा इतिहास आहे। बापरे, म्हणजे या पार्लेजी मागे 72च्या दुष्काळाची कहाणी लपली तर राम भाऊ, आज तुम्ही खरंच माझं डोळं उघडलं। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला याआधी माहिती होती का? जर माहिती नसेल तर कमेंट मध्ये जय महाराष्ट्र लिहा आणि तुमच्या मित्रांना व्हॉट्सअपवर पाठवून द्या। मित्रांनो, आज एवढंच। इतिहास विसरू नका मित्रांनो, आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ बनवायला खूप त्रास होतो आणि खूप वेळ लागतो मित्रांनो, कृपया सबस्क्राईब करा। धन्यवाद।